मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. तुम्हाला माहितच आहे की आजची तारीख 8 आहे आणि आपल्याला उद्याला 9/2/2024 ला प्रिफरन्स लॉक करायचे आहे. आणि प्रिफरन्स लॉक करण्यापूर्वी आपण एकदा हा जो आजचा व्हिडिओ आहे, हा जो मी बनवतो आहे, हा शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार आहे. कुठल्या गटाला जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे, गट म्हणजे कुठल्या वर्गाला असं म्हणू आपण. वर्ग म्हणजेच काय, तर त्याच्या गटामध्ये वर्गाची विभागणी केलेली आहे. 1 ते 5 चा गट आहे, 6 ते 8 चा गट आहे, 9 ते 10 चा गट आहे आणि 11 ते 12 चा गट आहे. या गटाला शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असली पाहिजे, त्या बाबतीतचा जी आर स्पष्ट काढलेला आहे शासनाने. आणि आपण बघितलं असेल की 2017ला जे पवित्र पोर्टलचा जन्म झाला त्याच्यानंतरचा हा जी आर आहे. आणि या जी आर मध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. परंतु याही पेक्षा काही समजा याच्यानंतरचे जर शुद्धीपत्रक आले असतील तर तेही आपण बघायला पाहिजे. आता माझ्या हाती हा जी आर आलेला आहे. या जी आर मध्ये त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असली पाहिजे गटानुसार त्याविषयीचं बरचसं विवरण दिलेलं आहे. तर त्या विवरण विषयी आपण एकदा चर्चा करून आपल्याला घ्यायची आहे. तर मी याच्यामधले काही ठळक मुद्दे जे कॉमन आहेत, जे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे लागतात महाराष्ट्रामधल्या, त्या बाबतीतलं वाचन करूया आपण. बाकीचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही तो जी आर 25 फेब्रुवारी 2019 चा आहे. पवित्र पोर्टल हे 2017ला सुरू झालेलं आहे. आणि त्यानंतर शासनाने पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता याच्यात काय पाहिजे गटानुसार, ते बरचसं या जी आर मध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे. ते आज आपल्याला बघायचं आहे. बघा, शासन शुद्धीपत्रक आहे एक दिनांक 25 फेब्रुवारी 2019 याला परिशिष्ट अ म्हटलेलं आहे. त्यांनी अध्यापनाचे विषय दिलेले आहेत इकडे. आणि इयत्ता 1 ते 5वी या वर्गासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिलेली आहे. आता हा 1 ते 5 चा गट आहे. याच्यानंतर त्यांनी 6 ते 8 चाही गट दिलेला आहे, 9-10 चा पण गट दिलेला आहे आणि 11-12 चा पण गट दिलेला आहे. सर्वच गट इथं त्यांनी दिलेले आहेत. आपण बरेचदा जी आर वाचत नाही, मग आपली तारांबळ होते. कारण प्रिफरन्स लॉक करायच्या अगोदर आपल्याला आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कुठल्या गटाला काय पाहिजे, कोणते विषय पाहिजेत हे माहित असणं फार आवश्यक आहे. अन्यथा आपले प्रेफरन्स सर्व चुकून जातील मित्र. त्यासाठी हा व्हिडिओ आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला पाहिजे. आणि पुनश्च माझी एक साधी विनंती असते, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे व्हिडिओ बनवतो, शिक्षक भरती संपेपर्यंत आपलं व्हिडिओचं जे काही चर्चा आहे तुमच्यासोबत ती चालू राहणार आहे. बघा, अध्यापनाचे विषय इयत्ता 1 ते 5वी या वर्गासाठी सर्व विषय मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षण शास्त्र पदविका म्हणजे डीटीएड उत्तीर्ण, त्यास कोणतेही नाव असो, डीटीएड असो की डीएड असो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे पुन्हा, मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणासह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील बीईआय एडी परीक्षा. तर हे आपल्याकडे नाहीये. आपल्याशी हा पहिला मुद्दा आपल्याशी म्हणजे संबंधित येतो. मॅक्झिमम जे काही आपले विद्यार्थी आहेत ते म्हणजे एचएससी डीटीएड पाहिजे 1 ते 5ला सर्व विषय शिकवण्यासाठी. हे झालं त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता इन शॉर्ट मध्ये. यांनी हे किंवा किंवा बरंच लिहिलेलं आहे, तर त्याचा आपण गुहापोह फार काही करणार नाही. जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच मी याच्यामधले घेणार आहे. त्याच्यानंतर आता त्यांनी सांगितलं विषयानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असावी. आणि यांनी गट दिला इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. तर त्यांनी हे पहिलं दिलं लँग्वेजसाठी. आता लँग्वेज मध्ये आपल्याकडे माहित आहे तुम्हाला, इंग्रजी आहे, मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तामिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी आणि संस्कृत एवढे लँग्वेज आहेत. तर त्या लँग्वेज साठी त्यांनी सांगितलेलं आहे काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असली पाहिजे. तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे 6 ते 8 साठी. म्हणजे तुम्ही जर इंग्रजी शिकवायचं असेल तर या विषयातली तुमची पदवी असायला पाहिजे. इंग्रजी विषयातली म्हणजे बीए इंग्लिश असायला पाहिजे. मराठी शिकवायचं तर बीए ला मराठी असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग असं त्यांनी दिलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह
उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेचा 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा त्यास कोणतेही नाव दिलेलं असो म्हणजे डीटीएड हे उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी बीएड. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 6 ते 8 ला आपण जर शॉर्टकट मध्ये विचार केला तर बीए डीएड चालते किंवा बीए बीएड चालते. आता हे बीए म्हटलं मी असं म्हणतो पदवी, संबंधित विषयामधली पदवी आणि हे झालं शैक्षणिक पात्रता. आणि व्यावसायिक पात्रता त्यांना काय पाहिजे तर डीटीएड म्हणजेच पदविका किंवा व्यावसायिक पदवी, डीटीएड किंवा बीएड किंवा डीएड म्हणू आपण बीएड चालते त्यांना. म्हणजे डीटीएड किंवा बीएड किंवा असं म्हणतोय मी डीएड किंवा बीएड. डिप्लोमाही चालते व्यावसायिक मधलं आणि पदवी पण चालते. हे झालं या लँग्वेजच्या बाबतीत. पुढे चालायचंय आपल्याला. आता हे वेगवेगळ्या लँग्वेज दिले. पर्शियन लँग्वेजला काय पाहिजे, अरेबिकला काय पाहिजे, हे आपल्याकडे गणितासाठी पाहू आपण. गणित महत्वाचं आहे. गणित शिकवण्यासाठी कोणत्या वर्गाला 6 ते 8 ला मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित संख्याशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका म्हणजे डीटीएड किंवा डीएड त्यास कोणतेही नाव दिलेलं असो उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी म्हणजे बीएड म्हणजे बीएससी मॅथ बीएड किंवा बीएससी मॅथ डीटीएड किंवा बीएससी मॅथ डीएड म्हणू आपण. असं याला पाहिजे. चला पुढं. विज्ञान विषयासाठी इथं मोठं कन्फ्युजन आहे मुलांचं. तर विज्ञान शिकवण्यासाठी 6 ते 8ला काय शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असायला पाहिजे. तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र ऑब्लिक रसायनशास्त्र ऑब्लिक वनस्पतीशास्त्र ऑब्लिक प्राणीशास्त्र ऑब्लिक जीवविज्ञान म्हणजे लाईफ सायन्स ऑब्लिक पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्ष संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवीधर परीक्षा त्यास कोणतेही नाव दिलेलं असो म्हणजे डीएड किंवा डीटीएड आणि बीएड असं त्यांनी दिलेलं आहे विज्ञान शिकवण्यासाठी. म्हणजे तो बीएससी फिजिक्स असू शकते, बीएससी केमिस्ट्री असू शकतो, बीएससी वनस्पतीशास्त्र असू शकतो, बीएससी प्राणीशास्त्र असू शकतं किंवा बीएससी लाईफ सायन्स असू शकतो. तो सायन्स विषय 6 ते 8ला शिकवण्यासाठी पात्र आहे शैक्षणिक पात्रता. आणि व्यावसायिक डीटीएड डीएड किंवा बीएड हे चालते आहे. आता हा प्रश्न आहे आणखी आपल्या समोर इतिहास भूगोल आणि सामाजिक शास्त्र याच्यासाठी काय असलं पाहिजे. तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास ऑब्लिक भूगोल ऑब्लिक अर्थशास्त्र ऑब्लिक राज्यशास्त्र ऑब्लिक समाजशास्त्र विषयातील पदवी म्हणजेच तो काय बीए तो इतिहास असू शकते हिस्ट्री, बीए भूगोल असेल, बीए अर्थशास्त्र असेल, त्याला बीए ला राज्यशास्त्र असेल, बीए ला समाजशास्त्र असेल तर हे त्याची शैक्षणिक पात्रता. आणि पुढे डीटीएड किंवा डीएड किंवा बीएड हे त्याची व्यावसायिक पात्रता. हे इतिहास भूगोल आणि समाजशास्त्र शिकवण्यासाठी. हे शॉर्टकट मध्ये सांगतोय यांनी खूप डिटेल दिलेलं आहे एवढ्याची आपल्याला काहीही गरज नाही. आता पहा गणित आणि विज्ञान मॅथमॅटिक्स अँड सायन्स अशा बऱ्याचशा पोरांना प्रिफरन्स आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मला फोन आलेले आहेत. तर त्या बाबतीत सुद्धा इथं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित ऑब्लिक संख्याशास्त्र ऑब्लिक भौतिकशास्त्र ऑब्लिक रसायनशास्त्र ऑब्लिक वनस्पतीशास्त्र ऑब्लिक प्राणीशास्त्र ऑब्लिक जीवविज्ञान लाईफ सायन्स पर्यावरणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि 2 वर्षाचं डीएड किंवा डीटीएड किंवा आपण म्हणू त्याला बीएड. तर हे लक्षात घ्या. बीएससी तो गणित चालू शकते गणित आणि विज्ञानासाठी ऑब्लिक म्हटलंय त्यांनी संख्याशास्त्र चालते. बीएससी वाला त्याला फिजिक्स असलं पाहिजे, बीएससी ला किंवा त्याला रसायनशास्त्र असेल किंवा बीएससी ला त्याला वनस्पतीशास्त्र म्हणजे बायोलॉजी म्हणतो आपण ते सुद्धा याला चालतं असं त्यांचं इथं म्हणणं आहे. पुढे आता 9 ते 10वीचा गट आलेला आहे. इयत्ता 9वी व 10वीच्या वर्गासाठी शिक्षकाची शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ काय असायला पाहिजे त्यांचं. इंग्रजी मराठी हिंदी उर्दू कन्नड सिंधी हे सगळे लँग्वेज त्यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये. या लँग्वेज साठी संबंधित विषयाची त्याची पदवी असली पाहिजे म्हणजे बीए इंग्लिश असेल, बीए मराठी असेल, बीए हिंदी असेल. हा तर अशी त्याची पदवी असली पाहिजे आणि बीएड पाहिजे. इथं डीटीएड वगैरे चालत नाही. हे लँग्वेजच्या बाबतीत सांगितलं. म्हणजे लँग्वेजच्या बाबतीत तुम्हाला जर समजा मराठी शिकवायला जायचं असेल तर तुम्हाला बीए ला मराठी विषय असला पाहिजे, बीएड असलं पाहिजे. हे इथं महत्वाचं आहे. यांनी सांगितलं 50% गुणाची अट याच्यामध्ये दिलेली आहे. पण गुणाबाबतीत माझं थोडंसं कन्फ्युजन आहे. पुढे काही जर शुद्धीपत्रक असेल तर ते पाहून घ्या. पर्शियन आहे, अरेबिक आहे. गणितसाठी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित 9 ते 10ला शिकवण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित ऑब्लिक संख्याशास्त्र विषयातील पदवी किंवा सामान्य पदवी
परीक्षा अंतिम वर्षात संबंधित विषयास किमान 50% गुणासह उत्तीर्ण आणि बीएड. म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्स, बीएससी ला तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय असला पाहिजे, गणित विषय असला पाहिजे आणि बीएड पाहिजे, तर तुम्ही गणित विषय शिकवण्यास पात्र आहात. विज्ञानसाठी त्यांनी म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, लाईफ सायन्स आहे, पर्यावरण शास्त्र आहे, यामधील तुम्हाला डिग्री पाहिजे प्लस बीएड पाहिजे. कशासाठी? तर विज्ञान शिकवण्यासाठी. हे ऑब्लिक आहे म्हणजे किंवा आहे मित्र. बीएससी फिजिक्स किंवा बीएससी ला तुम्हाला रसायनशास्त्र विषय असेल, किंवा बीएससी ला तुम्हाला बायोलॉजी असेल, किंवा बीएससी ला तुम्हाला प्राणीशास्त्र असेल, किंवा बीएससी ला तुम्हाला लाईफ सायन्स असेल प्लस बीएड, असे जे लोक आहेत ते विज्ञान विषय शिकू शकतात. अशी त्यांनी शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढे दिलेला त्यांनी इतिहास. इतिहास शिकवण्यासाठी 9वी आणि 10वीला इतिहास कोण शिकवू शकतो? तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विषयातील पदवी. म्हणजे तो बीएला त्याला इतिहास असेल, बीएला त्याला समाजशास्त्र असेल, किंवा बीएला त्याला राज्यशास्त्र असेल, किंवा बीएला त्याला हे 3 विषय त्यांनी दिलेले आहेत, इतिहास, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र बीएला. याच्यापैकी म्हणजे समजा बीए इतिहास असेल तरी चालते, बीए समाजशास्त्र असेल तरी चालते, किंवा वापरतो हा बीए राज्यशास्त्रावाले चालते प्लस बीएड असला पाहिजे. भूगोलासाठी पहा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची भूगोल विषयातील पदवी पाहिजे. म्हणजे बीए तो भूगोल असला पाहिजे प्लस बीएड. त्याच्यानंतर गणित व विज्ञानसाठी पुन्हा हे तेच आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, लाईफ सायन्स, पर्यावरण विषयातील पदवी. म्हणजे आता गणित आणि विज्ञान शिकवायचं असेल तर बीएससी ला तुम्हाला काय असायला पाहिजे? मॅथमॅटिक्स असायला पाहिजे, गणित आहे म्हणजे. विज्ञानासाठी तुम्हाला काय चालते? तर फिजिक्स चालते, किंवा रसायनशास्त्र चालते, किंवा बायोलॉजी पण चालते. असे सुद्धा लोक इथं चालतात. प्लस त्याचं बीएड असायला पाहिजे. सामाजिक शास्त्रासाठी काय? तर बीएला त्याला इतिहास असायला पाहिजे, किंवा भूगोल असायला पाहिजे, किंवा समाजशास्त्र असायला पाहिजे, किंवा राज्यशास्त्र असायला पाहिजे, किंवा अर्थशास्त्र असायला पाहिजे. तसंच त्याला हे पण असायला पाहिजे, बीएड पण असायला पाहिजे. आणि यांनी प्रत्येक याच्यामध्ये 50% ची अट टाकलेली आहे गुणाची. त्याच्यानंतर संरक्षण शास्त्र आहे, ती आता यांनी दिलेलं मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी, या विषयातील पदवी पाहिजे प्लस बीएड पाहिजे. शारीरिक शिक्षणासाठी पहा, शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयाचं पदवी परीक्षा किमान 50% गुणासह उत्तीर्ण, किंवा शारीरिक शिक्षण या ऐच्छिक विषयासह पदवी परीक्षा किमान 45% गुणासह उत्तीर्ण आणि भारतीय विद्यापीठे किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्या मार्फत आयोजित क्रीडा मैदान, खेळ, क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय किंवा राज्य किंवा आंतर विद्यापीठ स्तरावरील सहभाग. हे सगळं आर दिलेलं आहे, हे आपण या जी आर मध्ये बघून घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर 11वी-12वीचा गट आला होता. 11वी-12वीला विषयानुसार शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय पाहिजे? तर पहिलेच त्यांनी 11वी-12वीला इंग्लिश दिलं. आपल्याकडे इंग्लिश म्हणजे ज्या काही लँग्वेज आहेत, लँग्वेज असतात आर्ट आणि सायन्सचे 2 भाग घेतले, किंवा कॉमर्स घेतलं तर लँग्वेज असतात मराठी, इंग्रजी, ह्या महत्वाचे आहेत. तर संबंधित लँग्वेज मध्ये तो पीजी असायला पाहिजे प्लस बीएड असायला पाहिजे. आणि यांनी पीजी ला इथं 50% ची अट टाकलेली आहे. म्हणजे इंग्रजी शिकवायचं असेल तर तुम्हाला एम ए इंग्रजी पाहिजे, तुम्ही बीएड पाहिजे. आणि एम ए हे तुमचं 50% गुणासह उत्तीर्ण असायला पाहिजे. पर्शियन आहे, अरेबिक आहे, महाराष्ट्री प्राकृती आहे. गणित पहा, गणित विषयासाठी काय पाहिजे? मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, संख्याशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे एमएससी मॅथमॅटिक्स पाहिजे प्लस बीएड पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे गणित शिकवायसाठी. इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि संरक्षण शास्त्र, तर संबंधित विषयात तो पीजी असायला पाहिजे. म्हणजे एम ए हिस्ट्री चालते, एम ए किंवा एम ए भूगोल चालते भूगोल शिकवायला, राज्यशास्त्र शिकवायला एम ए पॉलिटिकल सायन्स पाहिजे, अर्थशास्त्राला एम ए इकॉनॉमिक्स पाहिजे प्लस बीएड पाहिजे. त्यानंतर हे भौतिकशास्त्र आहे, याच्यामध्ये भौतिकशास्त्राला संबंधित विषयातील पीजी असायला पाहिजे तो, म्हणजेच एमएससी फिजिक्स प्लस बीएड पाहिजे. रसायनशास्त्राला एमएससी केमिस्ट्री बीएड लागेल. त्याच्यानंतर जीवशास्त्राला एमएससी बायोलॉजी बीएड लागणार आहे. त्यानंतर हे पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान, तर याच्यासाठी व्हेटरनरी सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, झुओलॉजी, लाईफ सायन्स हे त्याचे एमएससी ला असायला पाहिजे प्लस बीएड पाहिजे. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान संबंधित फूड सायन्स मधली किंवा फूड प्रोसेसिंग याच्यामधले त्याचे पीजी असायला पाहिजे आणि बीएड असायला पाहिजे. गृह व्यवस्थापन, मान्यताप्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान मध्ये पीजी पाहिजे तो प्लस बीएड पाहिजे. माहिती व तंत्रज्ञान, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर अप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यामध्ये पीजी असायला पाहिजे, किंवा कम्प्युटर मॅनेजमेंट मध्ये प्लस त्याला त्याचं हे असायला पाहिजे, बीएड असायला पाहिजे. पुस्तक पालन व लेखाकरण दिलेलं आहे त्यांनी, हे सुद्धा तसंच आहे.
वाणिज्य संघटन व वाणिज्य व्यवस्थापन पीजी असायला पाहिजे, याच्यामध्ये प्लस बीएड पाहिजे. चिटणीसाची कार्यपद्धती संबंधित विषयामध्ये पीजी प्लस बीएड पाहिजे. सहकार म्हणजे एम ए कोऑपरेशन प्लस बीएड असायला पाहिजे. डिझाईन अँड कलर मध्ये सुद्धा हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड हे आहे. त्याच्यानंतर हे बाल विकास आहेत, हे विषय आपल्याकडे फार रेअर असतात. आरोग्य व शारीरिक शिक्षण आहे, तर इथे दिलेलं मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान 50% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यता प्राप्त संस्थेतून शारीरिक शिक्षण विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे एमपीएड पाहिजे ज्युनियर साठी, 11वी 12वी साठी. त्यानंतर पर्यावरण शिक्षण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्र शैक्षणिक आणि व्यावसायिक जे काही पात्रता आहे ते आपण बघितलेली आहे. तर या पात्रतेचा आपण डिटेल अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच प्रिफरन्स लॉक करा. अन्यथा काय होईल, मग अलॉटमेंट मध्ये आपलं नाव नाही येणार. आपण जर चुकलो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये चूक होऊ देऊ नका. एक ओझरती मी यापूर्वी याच्यावर व्हिडिओ बनवला, पण आताही ते व्हिडिओ बनवायची मला गरज वाटली म्हणून हा व्हिडिओ आणखी आपल्या सेवेशी सादर केलेला आहे. हा व्हिडिओ बघा. मी शॉर्ट मध्ये बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. मला असं अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील. तर मी आता या चर्चेला पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.